सगळ्यांना चला आज करू आपण कारल्याची भाजी। एक कारले घेतले पाचशे, असे मस्त कापून घेतले, याच्यातले सगळे बिया वगैरे काढून घेतलेले आणि कारल्याची तयारी पहा। लाल मसाला, धना पावडर, जिरा, काळा मसाला आणि हळद आणि खोबरं, अद्रक आणि लसूण आणि हे शेंगदाण्याचा कूट, हा मीठ, कोथिंबीर, कांदा। चला आता आपण पहिले वाटण करून घेऊ। हे सगळं वाटून घ्यायचं आपल्याला, वरून शेंगदाण्याचं कूट टाकायचं, याचं वाटण करून घेऊ। खोबऱ्याचं वाटण झाल्याने आता आपल्याला खोबरं याच्यात टाकून घ्यायचं मसाल्यामध्ये। त्याच्यात मीठ टाकून घ्यायचे, त्याच्यात चिरलेला कांदा टाकायचा, एक कांदा बारीक कापून घेतलेला आहे। त्याच्यात कोथिंबीर टाकून घेऊ, त्याच्यात आपल्याला तेल टाकायचं आहे थोडं, हे मिक्स करून घेऊ आपण। त्याच्यात तुम्हाला शेंगदाण्याचं कूट टाकायचं राहिलं, शेंगदाण्याचं कूट टाकून घेऊ। मिक्स करून घेऊ आपण हे सगळं। चला आपला मस्त कारल्याचा मसाला तयार झालाय। आता आपण कारले जी कापेल आहे ना, त्या कारल्यामध्ये हा मसाला भरून घेऊ सगळा। हे पहा, सगळे कारल्यामध्ये मसाला मी भरून घेतलेला आहे पहा असा। मी कारले कच्चेच घेतलेले, कापून घेतले स्वच्छ, तुम्ही उकळून सुद्धा घेऊ शकता। आता हे कारले, चला आता भाजी टाकू आपण कारल्याची। चालू ठेवला पेन मी, गॅस चालू केला होता, आधीच चालू करून ठेवला होता। तेल थोडं जास्तीच टाकायचं, तर की कारले आपल्याला मस्त वाफे शिजून घ्यायचे। तेल तापून देऊ, तेल तापलंय आपलं। त्याच्यात आपल्याला कढीपत्त्याची पानं टाकायची, जिरं टाकायचं, हळद टाकायची। त्यात आपल्याला एक एक असं कारलं ठेवायचं। आपण सगळे कारले ठेवून घेऊ। हे बघा, मी कारले ठेवले सगळे। या मसाल्यामध्ये आपण सगळे मसाले टाकले, मी कारल्यामध्ये अजून मसाला टाकला नाही। कारल्यामध्ये मसाला फक्त हळद, जिरं, कढीपत्ताच टाकले। हा उरलेला मसाला कारल्यामध्ये पुन्हा टाकून देऊ वरून। हे पहा, उरलेला मसाला बी टाकलाय, मस्त आल्लाद। कारले हलक्या हाताने हलवायचे, नाही तर आपलं कारल्यामधलं मटेरियल आहे ना भरलेलं, ते पुन्हा बाहेर येईल। आपल्याला मसाला टाकायचा नाही, मसाल्या आधीच कारल्यामध्ये टाकेले। बारीक गॅस करायचा आणि कारले मस्त वाफेत शिजून देऊ। कारला आपण बघू उघडून, वा, त्याच्यात आपल्याला गूळ टाकायचा आहे, गूळ टाकून घेऊ सगळा। कारल्याला थोडासा पाण्याचा शिपका मारू, म्हणजे कारले कच्चे ना शिजून जाईल। पुन्हा झाकण ठेवून देऊ, वाफला। तर हे कारलं शिजून देऊ पुन्हा परत। कारले एकदा पुन्हा चेक करून बघू। कारले आपल्याला ना थोडे असे हलवायचे आपल्याला, म्हणजे अलटी पलटी, म्हणजे आजूबाजूने असे पलटी करून घ्यायचे थोडे थोडे सगळे। मी आता पलटी करून घेते, गुळाचा खडाच राहिला, ते बरोबर पगळून जाईल वाफेमध्ये। पुन्हा परत एकदा झाकण ठेवून घेऊ। चला आपलं वांग आता, कारलं शिजलंय का नाही बघू। मस्त कारल्याला तेल सुटलंय, कारलं शिजलंय पहा, मस्त कारलं शिजेल। आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। मस्त कलर आलाय कारल्याला, हे पहा, याच्यातलं मटेरियल तसंच आहे कारल्यामधलं।
चला आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ कारलं आपलं. चला तर मैत्रिणी, तुम्ही मस्त भरलेलं कारलं नक्की करून बघा. खूप छान होतं. पोळी संग एक नंबर लागतं. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये सांगा भरेल कारल्याची भाजी कशी झाली. सबस्क्राईब करायला विसरू नका. अशीच माझे नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल. सगळ्यांना बाय बाय.